नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वी मराठी या विषयाचा 6वा जो पद्यपाठ आहे वस्तू नावाचा भा धामनस्कर यांचा हा पद्यपाठ आपण अभ्यासलेला आहे. वस्तू नावाच्या या पद्यपाठामधून आपल्याला कवींनी मुक्त छंद काव्य प्रकार म्हणजे काय हे या पद्यपाठातून आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर निर्जीव वस्तूंनाही भावना असतात, मन असतं, त्यांच्याशी आपण माणसासारखं वागलं पाहिजे, त्यांना दीर्घकाळ टिकवलं पाहिजे, त्यांच्याशी आपण एक अतूट नातं जपलं पाहिजे. अशा पद्धतीचे विचार आपण कवींचे या ठिकाणी पाहिले होते. या अगोदरच्या तासाला आपण या पूर्ण पद्यपाठाचा अभ्यास केलेला आहे. भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहामधून घेतलेली ही भा धामनस्कर यांची ही पद्यरचना आपण अभ्यासलेली आहे. आज आपण स्वाध्याय उजळणी घेणार आहोत या पाठाची. तर पान नंबर 22 वरती आपल्याला हे स्वाध्याय दिलेले आहेत. तर परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या कृती पूर्ण करा किंवा आकृत्या पूर्ण करा म्हणून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपण वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये कोणती कोणती वैशिष्ट्य आहेत, 3 वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. साधारणपणे अर्ध्या गुणाला हा प्रश्न विचारला जातो, 1 वैशिष्ट्य अर्ध्या गुणाला. आता इथं 3 विचारलेत, कदाचित 4 विचारतील किंवा कदाचित 2 विचारतील, म्हणजे एका गुणासाठी ही कृती असू शकते. आता माणसासारखी वस्तूंची असणारी वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत? माणसासारखी असणारी वैशिष्ट्य ही आपल्याला या पद्यपाठातून शोधून लिहायची आहे. म्हणजे जसं माणसाला जीव असतो तसं या वस्तूंना जीव नसतो, परंतु ते असल्यासारखं वागतात. किंवा माणसासारखं असणारं वैशिष्ट्य म्हणजे ते आपले सेवक असतात. माणूस जसा सेवक असतो तसे या वस्तू आपले सेवक हे असतात. किंवा माणसांना मन असतं तसंच कदाचित या वस्तूंना पण मन असतं. किंवा माणसासारखं असणारं वैशिष्ट्य म्हणजे या वस्तूंना स्वच्छ राहण्याची सवय असते, स्वच्छ माणसासारखी. थोडक्यात माणसासारखी असणारी वैशिष्ट्य कोणती म्हटलं की तुम्हाला ही 3 वैशिष्ट्य, 4 वैशिष्ट्य किंवा 2 वैशिष्ट्य तुम्हाला लिहावी लागतील. म्हणजे माणसासारखे असणारे गुण, वस्तूमध्ये असणारी माणसासारखे असणारे गुण. वैशिष्ट्य म्हणजे काय तर गुण. म्हणजे माणूस जसा वागतो तशा वस्तू कशा वागतात हे आपल्याला या पद्यपाठातून शोधून लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढची कृती आहे वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. म्हणजे माणसाकडे जे आहेत परंतु वस्तूकडे नाहीत. म्हणजे थोडक्यात आता माणसाकडे मन आहे, वस्तूंना मन हवं असतं परंतु नाही. त्यानंतर भावना किंवा वस्तूंना जीव, माणसाकडे जीव आहे परंतु वस्तूकडे जीव नाही. म्हणजे वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी शोधून लिहायचे आहेत. 2 गोष्टी शोधून लिहायचे आहेत बा. तर तुम्ही या पद्यरचनेमधून ह्या सगळे स्वाध्याय तुम्ही असे सोडवायचे आहेत. त्याच्या पुढची कृती आहे कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. म्हणजे वस्तू जशा मानवांच्या भावनांसारखे वागतात तर ते आरोप आपल्याला या ठिकाणी शोधून लिहायचे आहेत. 2 आरोप आहेत. अर्ध्या गुणाला हा आरोप तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे कारणे लिहा म्हणून आहे. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. कारण आता हे एका गुणासाठी जर आपल्याला विचारला हा प्रश्न तर तुम्हाला त्याचं कारण
एका वाक्यातच ते कारण लिहावं लागेल. वस्तूंना जपावे, त्यांची लाडही करावेत. कारण वस्तूंना मन नसतं, परंतु त्यांना मन असल्यासारखं आपण वागवलं पाहिजे, त्यांची लाड केले पाहिजे, त्यांना स्वच्छ राहण्याची आवड असते, त्यांच्या भावना आपण जाणल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीचं कारण तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत संपली किंवा ती वस्तू मागं पडली किंवा ती वस्तू कालबाह्य झाली किंवा ती वस्तू मोडली, बंद पडली, तर त्या वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिलं जात नाही, त्यांना अडगळीच्या खोलीत टाकून दिलं जातं. तर याचं कारण लिहायचं आहे. कारण त्या वस्तूची किंमत कमी झालेली असते, ती वस्तू मागं पडलेली असते, त्या वस्तूला काहीही मोल राहिलेलं नसतं, किंमत राहिलेली नसते, किंवा विज्ञान युगामध्ये ती वस्तू जुनी झालेली असते, म्हणून त्या वस्तूंना घरात राहू दिलं जात नाही. हे कारण तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. कवितेतील खालील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. आता या कवितेमधल्या काही ओळी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या ओळींचं रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण म्हणजे काय, तर तुम्हाला या ओळींचं काय करायचं आहे, पद्य रूपातलं जे ओळ आहे ती गद्य रूपात त्याचं भाषांतर करून लिहायचं आहे. रसग्रहण म्हणजे भाषांतर करून लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात या पद्य ओळीचा बोध, या पद्य ओळीचा अर्थ, या पद्य ओळींचा विशेष तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात लिहायचा असतो. रसग्रहण म्हणजे तुम्हाला वाटेल वेगळं काहीतरी आहे, वेगळं काही नाही. तर तुम्हाला अशा पद्धतीचे रसग्रहणाचे सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता कोणती पद्य ओळ आहे, वस्तूंना मन ही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या ओळींचं काय करायचं, आपल्याला रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण म्हणजे या ओळीचा भावार्थ लिहायचा आहे तुम्हाला. तर वस्तूंना मन नसतं, परंतु आपण त्या वस्तूंना मन असल्यासारखं वागवलं पाहिजे. आणि जर आपण त्यांना मान दिला, सन्मान दिला, स्वच्छ ठेवण्याची हमी दिली किंवा त्यांना आपल्या घरात राहण्याचं मान दिला, तर त्या वस्तू काय होतात, प्रचंड सुखावतात, त्यांना आनंद होतो आणि त्या तृप्त होतात. अशा पद्धतीचा विचार तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे रसग्रहणामध्ये. 2 मार्काला हा प्रश्न तुम्हाला कदाचित विचारला जाऊ शकतो किंवा 5 मार्काला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जेवढ्या मार्काला विचारलेलं आहे तेवढं तुम्हाला लिहावं लागेल. त्याच्या पुढचा रसग्रहणाचा वाक्य आहे किंवा पद्य पंक्ती आहे, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. आता स्वमत आहे बघा, हे वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, एकेराव चिन्हात तुम्हाला हे वाक्य दिलेलं आहे. तर वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन म्हणजे स्वमत. वस्तूंना स्वच्छ राहायला आवडतं, वस्तूंना भावना असतात, मन असतं, किंवा वस्तू प्रचंड सुखावतात. जर वस्तू स्वच्छ ठेवल्या तर त्या दीर्घकाळ टिकतात किंवा त्यांना आयुष्य त्यांचं वाढतं. अशा पद्धतीचा विचार तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मते तुम्हाला लिहायचं आहे. स्वमत आहे तुमचं. किती मार्काला प्रश्न विचारला त्यावरती ते लिखाण अवलंबून आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा. जर तुमच्या जीवनामध्ये स्वमत आहे, हे सुद्धा तुमच्या जीवनात एखादी वस्तू बिघडली, आता उदाहरणार्थ तुम्ही सायकलवरून चाललेला आहे आणि तुमच्या सायकलची चेन तुटली किंवा पंक्चर झाली किंवा काय तर त्याची बेरिंगा गेल्या किंवा चाक वाकडं झालं, काही होऊ द्या तुमचं, किंवा ब्रेक निकामी झाला, तर तुमची फजिती जी झालेली असते, तुम्ही पडलेला असता, फरफडत गेलेला असता, ब्रेक लागलेला नसतो, तुमच्या जीवनात घडलेला एखादा प्रसंग, फजिती, ही तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. स्वमत आहे ते पण किती मार्काला विचारलेलं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. 2 मार्काला, 5 मार्काला जर विचारलं तर जास्त लिहावं लागेल. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. हे सुद्धा स्वमत आहे बा.
तुमचा वर्गमित्र आहे आणि तो काय करतोय, शाळेतल्या वर्गातल्या खोलीचं नुकसान करतोय किंवा शाळेतल्या परिसरातल्या वस्तूचं नुकसान करतोय, तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला ते कृत्य करण्यापासून कसं रोकाल, त्याला कसं समजावाल, किंवा तुम्ही त्याविषयी कोणता विचार कराल, हे तुम्ही स्वमतामधून लिहायचं आहे. आता उदाहरणार्थ तुमचा वर्गमित्र आहे, शाळा बंद आहे, समजा शाळेच्या परिसरात असणारे समजा डबल बार आहे, सिंगल बार आहे, किंवा शाळेचा परिसरातला शाळेचा कट्टा आहे, किंवा शाळेची इमारत आहे, किंवा शाळेची झाडं आहेत, पाण्याची टाकी आहे, तर या कुठल्याही यापैकी कुठल्या गेट असेल, तर यापैकी कोणत्याही वस्तूचं जर तू नुकसान करत असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला कसं रोखाल? त्याची कशी समजूत काढाल? हे स्वमतामधून तुम्हाला लिहायचं आहे. 5 मार्काला जर हा प्रश्न विचारला तर तुम्हाला 1-2 परिच्छेदामध्ये किंवा 8-10 ओळीमध्ये तुम्हाला त्याचं वर्णन थोडक्यात करावं लागेल. तर हे वर्णन तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे, उपक्रम आहे बघा. तुमच्या घरातील आजी आजोबा पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवायची आहे. तुमच्या घरामध्ये समजा आजी आजोबा आणि पणजोबा यांच्या काळातील असणाऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत? आपल्या घरातल्या वस्तू आपल्याला माहीत असतात बघा. तर त्या वस्तूंची काय करायची तुम्हाला माहिती मिळवायची. पहिल्यांदा तुम्हाला त्या वस्तूंची यादी करावी लागेल. आजीचं आजोबाचं किंवा पणजोबाच्या काळात असणाऱ्या वस्तू कोणत्याही वस्तू असतील, समजा कपाट असेल किंवा घर असेल, पहिल्यांदा दरवाजा असेल घराचा, खिडकी असतील, कपडे असतील काय, किंवा हंडा असेल घरातला, काटवट असेल किंवा उकळ खलबत्ता असेल, जे जे काय तुमच्या घरात आहे ते तुमच्या आजी आजोबांच्या काळातलं पणजोबाच्या काळातल्या ज्या ज्या वस्तू आहेत, विणा असेल, टाळ असतील किंवा देवघर असेल, देव असतील, जे जे काय असेल त्याची तुम्हाला काय करायची, माहिती मिळवायची आहे. यादी तुम्हाला करावी लागेल आणि त्याची माहिती तुम्ही तयार करून ठेवायची आहे. त्यानंतर वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्यांची मुलाखत घेऊन संवाद लेखन करायचं आहे. आता हे संवाद लेखन सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे बा. आता काय येतं, पुढच्या पानावर संवाद लेखन एक दिलंय बा. कंदील व विजेरी बॅटरी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. आता इथं कोण कोण आहेत, कंदील आणि विजेरी दोन गोष्टींचा संवाद केलाय. तर आता तसाच प्रश्न या ठिकाणी आहे बघा. वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्यांची मुलाखत घेऊन संवाद लेखन करायचं आहे. आता तुमच्या घरात जर आई वडील भाऊ बहीण आजोबा आजी जे कोण असेल त्यापैकी तुमच्या घरातील एखादी कोणती व्यक्ती घरातल्या वस्तूची नीट काळजी घेते तर तिच्याशी तुम्ही संवाद करायचा आहे. आता उदाहरणार्थ मला तर वाटतं तुमची आईच सगळ्यात जास्त तुमच्या घरातल्या वस्तूंची काळजी घेते बा, आई. तर आई आणि तुम्ही या दोघांमधलं संवाद या ठिकाणी लिहायचा आहे. आईचं विचार, परत तुमचे विचार, परत आईचे विचार, परत तुमचे विचार. इथं पुढच्या पानावर दिले बा संवाद लेखन. तशाच पद्धतीने समजा कंदील विजेरी अशा पद्धतीनं तुम्हाला 5 मार्काला जर हा प्रश्न विचारला तर तुम्ही आई आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या मुलाखत ही तुम्हाला लिहावी लागेल. तर आईची मुलाखत तुम्ही घ्यायची आहे थोडक्यात या ठिकाणी. किंवा वडील वस्तूंची जास्त काळजी घेत असतील किंवा आजी जास्त काळजी घेत असेल, जे तुमच्या घरातलं कोण सदस्य आपल्या घरातल्या वस्तूंची नीट काळजी घेते त्यांच्याशी तुम्ही संवाद करायचा. संवाद म्हणजे समजा आजी असेल तर आजी तिचे विचार, परत तुम्ही तुमचे विचार, परत आजीचे विचार. अशा पद्धतीनं संवाद लेखन तुम्ही लिहू शकता 5 मार्काला. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा. तुमच्या घरातील अडगळीत टाकलेली वस्तू, विकायला काढलेली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली तर ती काय बोलेल याची कल्पना करून लिहा. तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न निबंधामध्ये सुद्धा येऊ शकतो. निबंधामधून 5 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. तर या ठिकाणी आत्मवृत्त नावाचा जो निबंध असतो, आत्मवृत्त, तर हा आत्मवृत्त निबंधामध्ये मोडणारा हा प्रश्न आहे बघा. आता उदाहरणार्थ पडक्या किल्ल्याचं आत्मवृत्त,
फाटक्या पुस्तकाचं आत्मवृत्त, नदीचं आत्मवृत्त, किंवा जुन्या पडक्या वाड्याचं आत्मवृत्त, सुईचं आत्मवृत्त, किंवा एखाद्या पुरातन वस्तूचं आत्मवृत्त. तर थोडक्यात तुम्हाला तुमच्या घरातील आडगळी टाकलेली एखादी वस्तू आहे आणि ती वस्तू विकायला काढलेली असेल एखादी वस्तू, तर ती जर तुमच्याशी बोलू लागली तर कल्पना करून तुम्हाला काय करायचं आहे, आत्मवृत्तातला जो निबंध असतो, निबंध 5 मार्काला, हा निबंध लिहायचा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ हा निबंध लिहिताना तुम्ही काय करावं लागेल, तुम्ही आडगळीच्या खोलीत गेलेला आहात अचानक काहीतरी कामानिमित्त, आणि त्या आडगळीच्या खोलीमध्ये असणारी समजा एखादी वस्तू असेल, पाण्याचा हंडा असेल, किंवा एखादी कॉट असेल, किंवा एखादी सुरई असेल, किंवा एखादं काटवट असेल, अशी कोणतीही एखादी तुमच्या घरातली जुनी आडगळी टाकलेली वस्तू आहे, तर ती वस्तू तुमच्याशी बोलू लागलेली आहे अचानक. अशा कल्पना करून तुम्ही हा निबंध लिहायचा आहे. तर तुम्ही तुमच्याशी ती वस्तू बोलते बघा, आणि घाबरू नकोस, मी तुझ्याशी बोलत आहे. काटवट समजा बोलत असेल तर माझा जन्म कधी झाला, माझा वापर कधी केला, जास्त केला, कुणी केला, कशासाठी केला, किंवा माझी निर्मिती कशी झाली, माझी गरज या घराला का भासू लागली, आणि आज मी या वस्तू आडगळीला टाकलेल्या आहेत, किंवा माझी किंमत का कमी झाली. तर थोडक्यात आधुनिक विचार आल्यामुळे किंवा वैज्ञानिक काळामध्ये ही वस्तू महाग पडल्यामुळे काय झालेलं आहे, तर ती वस्तू आता आपण आडगळी या खोलीत टाकलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा निबंध लिहावा लागेल. आता उदाहरणार्थ पडक्या किल्ल्याचा आत्मवृत्त जर असेल, तर समजा तुम्ही सहलीनिमित्त एखाद्या किल्ल्यावरती गेलेला असता तुमच्या मित्रांसमवेत, शिक्षकांसमवेत, आणि तुम्ही एखाद्या कोपऱ्यात गेल्यानंतर अचानक तुम्हाला एखादा मोठा आवाज येतो आणि तो आवाज तुमच्याशी बोलू लागतो, किंवा घाबरू नकोस, मी समजा अमका किल्ला आहे, मी बोलत आहे, माझे सुरुवातीचे दिवस कसे होते, मला कुणी निर्माण केलं, कधी निर्माण केलं, किती दिवस कालावधी गेला, पूर्वीचं वैभव माझं कसं होतं, किंवा माझ्या या किल्ल्यावरती कोणत्या कोणत्या लढाया झाल्या, किंवा कोणते कोणते चांगले चांगले प्रसंग झाले. तर अशा पद्धतीचा विचार तो किल्ला तुमच्याशी बोलत असतो ना, आज माझी काय अवस्था झालेली आहे. तो जसा किल्ला तुमच्याशी बोलतो तसं कल्पना करून तुम्हाला या ठिकाणी हा निबंध लिहावा लागेल. तुमच्या घरातील आडगळी टाकलेली वस्तू किंवा विकाय काढलेली वस्तू आहे आणि ही तुमच्याशी अचानक बोलू लागलेली आहे. तर कल्पना विस्तार करून तुम्हाला हा निबंध लिहायचा आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेत जर आला तर तुम्ही निबंधामध्ये असा हा उत्तर त्याचं लिहू शकता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला निबंधाचा सुद्धा प्रश्न परीक्षेत येतो आणि त्याविषयी आपण चर्चा या ठिकाणी करत आहोत. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण काय सगळे निबंध असे एकंदरीत पाहत नाही शेप, तर या ठिकाणी पाठाच्या अनुषंगानं आला जर एखादा निबंध तर आपण निबंध कसा लिहायचा, तर त्या निबंधाविषयी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देत असतो. तर ही माहिती तुम्ही लिहायची आहे आणि आत्मसात करून सोडवायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे संवाद लेखनाचा. मग सांगितल्याप्रमाणे तर तुमच्या आईशी तुम्ही जसा संवाद केला होता, तर या ठिकाणी कंदील आणि विजेरी म्हणजे बॅटरी कंसामध्ये त्याचा अर्थ दिला आहे बा. तर विरामचिन्ह सुद्धा कशी वापरले जातात हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल बा. कंदील व विजेरी कंसात बॅटरी कंस पूर्ण यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा आणि पूर्णविराम. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या वाक्यात 2 विरामचिन्ह आलेले आहेत. कोणती कोणती 2 विरामचिन्ह? कंस एक आलेला आहे आणि शेवटी पूर्णविराम एक आलेला आहे. तर विजेरी आणि बॅटरी हे दोन्ही अर्थ एकच असल्यामुळे मराठीमध्ये आपण त्याला विजेरी म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण बॅटरी म्हणतो. परंतु इंग्रजी शब्द आपल्या अशा प्रचलित झालेले आहेत की इंग्रजी शब्द आपल्याला कळतात, मराठी शब्द त्याचे कळत नाहीत. कदाचित या ठिकाणी कंदील व विजेरी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा म्हटलं असतं तर तुम्हाला विजेरी म्हणजे काय हे कळालं नसतं. म्हणून इंग्रजीतला शब्द किंवा परभाषेतला शब्द या ठिकाणी आपल्याला जास्त परिचयाचा आहे आणि त्याचा आपल्याला ओळख करून दिलेली आहे. किंवा बॅटरीलाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं? विजेरी म्हटलं जातं. तर असे अनेक शब्द आहेत, स्वभाषीय शब्द आणि परभाषीय शब्द, किंवा आपल्या देशातले शब्द आणि परदेशी शब्द जर आपण पाहिले तर अनेक शब्द आपल्याला असे पाहायला मिळतात. तर त्याची तुम्ही एक यादी सुद्धा बनवू शकता बघा. आता उदाहरणार्थ ही बिजेरी
आणि स्वभाषेमधली विजेरी, परभाषेमधली बॅटरी, असे शब्द जर असतील, आता समजा टेबल असेल तर त्याला चार पाय म्हटलं जातं. किंवा अनेक असे काही इंग्रजी शब्द आहेत की जे आपल्या मराठीमध्ये इतके प्रचलित झालेले आहेत की त्याचे आपल्याला मराठी अर्थच लिहिता येत नाहीत. तर त्याचा मराठी अर्थ शोधून आपण लिहायचा आहे. तर बघूया आपण. हा प्रश्न संवाद लेखनाचा प्रश्न आहे. कंदील आणि विजेरी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करायचं आहे. आता कंदील म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे आणि विजेरी म्हणजे बॅटरी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. तर कंदील पहिल्यांदा बोलतोय, त्याचं वाक्य लिहायचं आहे की माझा जन्म अमक्या अमक्या काळात झालेला होता, किंवा माझा शोध अग्नीची निर्मिती झाल्यानंतर काही दिवसांनी धातूंची निर्मिती झाल्यानंतर माझा जन्म झाला, असं कंदील बोलतोय. विजेरी आपलं सांगतंय बघा, आधुनिक काळामध्ये, विज्ञान युगामध्ये किंवा वैज्ञानिक गोष्टींचा शोध लागल्यानंतर माझा जन्म झाला. आता कंदील सांगतंय त्या काळात. कंदील काय म्हणतोय की माझा वापर कसा केला जातो असा. विजेरी म्हणते की या काळामध्ये माझा वापर आता कसा केला जातोय. किंवा कंदील नंतर बोलतोय की याची निर्मिती कशी झाली, किंवा का झाली, कधी झाली, कुठं झाली. आणि या ठिकाणी विजेरीसुद्धा आपला विचार सांगत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कंदील विजेरी यांच्यामधले असणारे संवाद या ठिकाणी लिहायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वमत आहे, तुमच्या स्वमते तुम्ही वेगवेगळे सुद्धा विचार लिहू शकता. आता उदाहरणार्थ कंदील म्हणत असेल की माझा उजेड जास्त पडतोय, तर विजेरी म्हणेल की तुझ्यापेक्षा माझा जास्त उजेड पडतोय. किंवा कंदील म्हणेल की माझी त्या काळामध्ये खूप गरज होती, तर आता हा विजेरी म्हणेल की या काळामध्ये माझी खूप गरज आहे. किंवा कंदील म्हणेल की माझ्यासाठी इंधन म्हणून रॉकेलचा वापर केला जातो, तर विजेरी म्हणेल की मला प्रकाश येण्यासाठी मला बॅटरीचा वापर केला जातो विज्ञान युगामधल्या. किंवा मला बटन असतं, किंवा मी धातूचे असते, इकडे बॅटरी काहीतरी म्हणेल. म्हणजे अशा पद्धतीचे संवाद स्वमतामधून तुम्ही हे संवाद लिहू शकता. तर अशा पद्धतीचा संवाद लेखनाचा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला गेला तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, असे संवाद लेखन करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. 5 पैकी 5, 4, 3. म्हणजे यामध्ये तुम्हाला अक्षर चांगलं असणं गरजेचं आहे, विरामचिन्ह त्यामध्ये जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे, किंवा ऱ्हस्व दीर्घच्या चुका तुमच्या कोणत्याही होता कामा नाहीत. तर अशा पद्धतीचे विचार संवाद लेखनामधून जर तुम्ही लिहिले तरी सुद्धा तुम्हाला जास्त मार्क पडतात. म्हणजे परीक्षेमध्ये असे संवाद लेखन विचारले जाऊ शकतात. तर हे संवाद लेखन सुद्धा तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी वस्तू नावाचे या पद्य रचनेचं आपण काय केलेलं आहे, तर थोडक्यात या ठिकाणी स्वाध्यायाची उजळणी घेतलेली आहे. तर स्वाध्यायाची उजळणी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. आपण याच ठिकाणी आत्ता थांबतोय. नंतरच्या तासाला पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत. नमस्कार.